सोलापूर जिल्ह्यात राहणाऱ्या या आहेत उर्मिला आगरकर। त्यांची मुलगी मानसी जन्मतःच कर्णबधिर होती। अशा वेळी आपल्या मुलीला कसं सांभाळायचं, तिच्या भावी आयुष्याचं काय, असे प्रश्न त्यांच्या पुढे होते। मात्र त्यांनी हार मानली नाही। परिस्थितीशी दोन हात करत या माऊलीने आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलं। तिला स्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धार केला। कर्णबधिर मुलं मूकबधिर नसतात, त्यांना बोलायला शिकवलं तर ते बोलू शकतात याची जाणीवही त्यांना हळूहळू होत गेली आणि त्या मार्गाने त्यांनी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली। मुंबईच्या सेंट्रल स्कूल फॉर द डेफ या शाळेत त्या 3 वर्ष राहिल्या। कर्णबधिर मुलांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी डीएडचं शिक्षणही घेतलं। तिने डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगला पण डिस्टिंक्शन मिळालं आणि इंजिनिअरिंग ऑर्किड कॉलेजमध्ये तिने केलं आणि तिथे पण अतिशय छान सहकार्य मिळालं। पण एक तत्व ठेवलं की सहानुभूती नको आणि कुठलीही इतर सवलत नको, कसलीही सवलत अपंगाची न घेता त्या मुलांप्रमाणे त्या मुलांमध्येच तिने संपूर्ण शिक्षण केलं। उर्मिला आगरकर यांच्या प्रयत्नांमुळे आज त्यांची मुलगी यशाकडे वाटचाल करते। यात मानसीचाही वाटा मोलाचा आहे। ज्ञानप्रबोधिनी शाळेत मानसीनं 10वीचं शिक्षण घेतलं आणि आता तिनं ऑर्चिड कॉलेजमधून इंजिनिअरिंगमध्ये 70% गुण मिळवलेत। आता मानसीला IAS व्हायचंय, त्या दिशेने तिची वाटचालही सुरू झालीय। आपली मुलगी इतरांपेक्षा वेगळी आहे याबद्दल सहानुभूती न दाखवता आहे त्या परिस्थितीवर मात करत उर्मिला यांनी यशाची वाट शोधली। आज उर्मिला आणि मानसी या दोघीही इतरांसाठी प्रेरणा ठरल्यात। सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।